नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे इकिगाई. लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे श्री प्रसाद ढापरे सरांनी. काही दिवसांपूर्वी याच लेखकांनी लिहिलेल्या फॉरेस्ट बाथिंग या पुस्तकाचा मी आपल्याला परिचय करून दिला होता. जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेली ही बेस्टसेलर पुस्तकं, दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य आपल्या समोर उघड करणारी ही पुस्तकं आहेत. इकिगाई हे पुस्तक केवळ दीर्घायुष्याचे रहस्य सांगणारे नाही, तर जीवनाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञान मांडतं. लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांनी जपानमधील ओकिनावा या प्रदेशातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून असे दाखवून दिले आहे की आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी मोठी संपत्ती किंवा प्रसिद्धी आवश्यक नसतेच. त्याऐवजी जीवनात एक स्पष्ट उद्देश, सतत सक्रिय राहण्याची वृत्ती, चांगले सामाजिक संबंध आणि साधी जीवनशैली अधिक महत्त्वाची असते. पुस्तकामध्ये अनेक वृद्ध व्यक्तींच्या कथा आहेत. 100 वर्षांहून अधिक आयुष्य ते जगले आहेत. आजही ते उत्साहाने काम करतात, आपल्या छंदांमध्ये रममाण होतात आणि समाजाशी जोडलेलेही राहतात. या उदाहरणांमधून लेखकांनी हे दाखवून दिलं आहे की मनुष्य जेव्हा आपल्या आवडीच्या आणि अर्थपूर्ण कामामध्ये गुंतलेला असतो, तेव्हा त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्हीही चांगलं राहतं. या पुस्तकातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधुनिक जगातील तणाव आणि स्पर्धा. आज अनेक लोक मोठे यश, पैसा किंवा पद मिळविण्यासाठी धावत असतात, पण तरीही त्यांना समाधान मिळतच नाही. लेखकांच्या मते याचे कारण म्हणजे त्यांनी स्वतःचा इकिगाई शोधलेला नसतो. हे पुस्तक वाचताना वाचकाला स्वतःच्या जीवनाचा खोलवर विचार करण्यास भाग पाडलं जातं. आपण कोणत्या कामात सर्वाधिक आनंद अनुभवतो, कोणती गोष्ट आपल्याला सकाळी उत्साहाने उठण्यास प्रवृत्त करते आणि आपण समाजाला कोणते मूल्य देऊ शकतो याचा शोध घेणे हेच इकिगाई शोधण्याचे पहिले पाऊल असल्याचे हे पुस्तक आपल्याला समजावतं. लेखकांनी आरोग्याविषयी देखील महत्त्वपूर्ण निरीक्षणे यामध्ये मांडली आहेत. दीर्घायुष्य मिळविण्यासाठी कठोर डाएट किंवा महागडी जीवनशैली आवश्यक नसून संतुलित आहार, मर्यादित खाणं, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार पुरेसे आहेत. जपानी लोकांच्या जीवनातील साधेपणा, संयम आणि निसर्गाशी असलेले नाते यांचेही या पुस्तकामध्ये सुंदर वर्णन येतं. विशेष म्हणजे हे जेव्हा पुस्तक वाचतो ना, तेव्हा आपल्याला हेही लक्षात येतं की हे पुस्तक केवळ सिद्धांत मांडत नाही, तर अनेक प्रेरणादायी अनुभव, मुलाखती आणि उदाहरणांद्वारे त्यांना बळकटीही देतं. साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी, प्रवाही आणि प्रेरणादायी आहे. लेखकांचा सूर उपदेशात्मक नाहीये, तर तो मैत्रीपूर्ण वाटतो. त्यामुळे वाचक सहजपणे पुस्तकाशी जोडला जातो. एकूणच इकिगाई हे आत्मपरीक्षण करायला लावणारे, जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवणारे आणि आनंद, आरोग्य व उद्देश यांचा सुंदर संगम घडवून आणणारे पुस्तक आहे. आजच्या तणावग्रस्त आणि वेगवान जगामध्ये हे पुस्तक वाचकाला थांबून स्वतःकडे पाहण्याची, आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्याची आणि अधिक समाधानकारक जीवन जगण्याची प्रेरणा देतं. म्हणूनच हे पुस्तक जगभरातील लाखो वाचकांमध्ये लोकप्रिय झालं. फक्त कार्यरत राहिलात तरीही शतायुषी व्हाल, या जपानी म्हणीला खरं करत हे पुस्तक पुढे सरकत राहतं. या पुस्तकाच्या निर्मिती कथेबाबत लेखक लिहितात, पावसाळ्यातील एका संध्याकाळी टोकियोमध्ये या पुस्तकाचे दोन्ही लेखक जेव्हा चर्चा करत होते, तेव्हा या पुस्तकाची बीजं पहिल्यांदा रुजली. आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही दोघांनीही एकमेकांचे लेखन वाचलं होतं, पण पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होतो.
आम्ही दोघेही जपानच्या राजधानीपासून हजारो मैल लांब राहतो, पण आमच्या दोघांच्याही आवडीचा विषय एकच असल्यामुळे आज एकत्र भेटत होतो. या भेटीतूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आणि हे पुस्तक पूर्णत्वाला आलं. मित्रहो, इकिगाई एक जादुई शब्द समजला जातो. लेखकांनी शोध घेतला होता की जपानमधील लोक जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा दीर्घायुषी का असतात. याचं कारण इकिगाई असेल का? इकिगाई ज्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो. त्यातल्या त्यात लेखकांना दक्षिण जपानमधील ओगिमी या गावाची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या या शोधयात्रेला आधारच मिळाला. कारण हे गाव दीर्घायुषी लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. 3000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये जगातील सर्वाधिक दीर्घायुषी लोक राहतात. लेखकद्वयी जेव्हा या गावामध्ये कॅमेरा, रेकॉर्डिंगची साधने घेऊन पोहोचले तेव्हा त्यांना जाणवलं की हे लोक वेगळ्याच ऊर्जेने जगत आहेत. या गावात लेखकांनी सर्वात वयस्कर माणसांच्या मुलाखती घेतल्या. नैसर्गिक परिस्थितीच्या पलीकडचं काहीतरी तिथे कार्यरत होतं, ज्यामुळे ते लोक दीर्घायुष्य जीवन सहज जगत होते हे लेखकांच्या लक्षात येत होतं. पण नक्की काय? तर शोध करता करता दोन्ही लेखक पुन्हा इकिगाई या शब्दापर्यंत पोहोचले. चला तर आता आपण वळू इकिगाई या मूळ पुस्तकाच्या गाभ्याकडे. तर या पुस्तकाचा प्रथम विभाग आहे वय वाढत असतानाही तरुण राहण्याची कला. या प्रकरणात लेखक तुमच्या अस्तित्वाचं कारण काय या मुद्द्यावरती चिंतन करतात. लेखक लिहितात, जपानी लोकांच्या मते प्रत्येकाच्या जीवनाचा एक इकिगाई असतोच. कदाचित फ्रेंच अभ्यासक याला जगण्यामागचा उद्देश म्हणतील, तर इतर देशातील लोक त्याला अजून कोणत्या तरी नवीन नावाने संबोधतील. इकिगाई प्रत्येकाच्या आतमध्येच दडलेला असतो. काही लोकांना त्यांच्या जीवनाचा इकिगाई मिळालेला असतो, तर काही जण त्याच्या शोधात असतात. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये इकिगाई दडलेला असतोच आणि त्याला शोधण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. ओकिनावासारख्या जास्तीत जास्त शतकी आयुष्यमान असलेल्या गावातील लोकांच्या मते त्यांच्या सकाळी उठण्याचं कारण असतं त्यांना मिळालेला त्यांचा इकिगाई. लेखक लिहितात, काहीही केलं तरी चालेल, पण निवृत्त होऊ नका. ते म्हणतात, एकदा का तुम्हाला तुमचा इकिगाई स्पष्ट झाला की सुख आणि समाधान प्राप्त होतं. त्याचप्रमाणे जीवनाला खरा अर्थही प्राप्त होतो. या पुस्तकाद्वारे तुम्हालाही तुमचा इकिगाई मिळण्यामध्ये मदत व्हावी आणि जपानी लोकांच्या शरीर, मन आणि बुद्धीच्या चिरतरुण राहण्यामागचं कारण समजावं, हाच हेतू आहे. तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट लक्षात येईल. ती म्हणजे निवृत्तीनंतरही तिथले लोक अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात. खरं तर बहुतांश जपानी लोक निवृत्त होतच नाहीत. जोपर्यंत शरीर साथ देतं तोपर्यंत ते त्यांच्या आवडीचं काम करतच राहतात. महत्वाची गोष्ट म्हणजे जपानी भाषेमध्ये निवृत्तीसाठी कोणताही शब्दच अस्तित्वात नाही. जसे इंग्रजीमध्ये रिटायरमेंट म्हणजे ठराविक वयानंतर कामामधून बाहेर पडणं किंवा मराठीमध्ये निवृत्त होणं असा शब्द आहे ना, तसा जपानी भाषेमध्ये निवृत्ती या अर्थाचा शब्दच नाही. नॅशनल जिओग्राफीचे रिपोर्टर डॅन ब्युटेनर, ज्यांनी बराच काळ जपानमध्ये घालवला, ते असं म्हणतात, जपानी लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश इतका महत्वाचा वाटतो की त्यांच्या संस्कृतीमध्ये निवृत्त होण्याची संकल्पनाच अस्तित्वात नाही. 5 दीर्घायुषी लोकांचे बेट अर्थात ब्लू झोन्स. तर या लेखामध्ये लेखक म्हणतात की ओकिनावा जरी ब्लू झोन मध्ये पहिल्या क्रमांकावर असलं तरी इथल्या महिला जगातील इतर कोणत्याही भागातील महिलांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगतात. मित्रहो, काहीतरी वेगळ्या जगातला अनोळखी भाग उलगडल्यासारखा वाटत असेल ना? या पुढचा महत्वाचा भाग, वय न वाढण्याचे रहस्य.
वय वाढण्याच्या पलीकडे सक्रिय मन, तरुण शरीर, तणाव, दीर्घायुष्याला मारक असे मुद्दे पटवून देत देत हा भाग पुढे सरकतो. तणाव हा दीर्घायुष्याला कसा मारक ठरतो यावर आपलं चिंतन लेखक नोंदवितात. त्यांना वाटतं की काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात. अभ्यासाअंती हे सिद्ध झालं आहे की तणाव हे यामागचं मुख्य कारण. तणावामध्ये शरीराची झीज इतर कोणत्याही कारणापेक्षा जास्त होते. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंटने शरीराच्या अधःपतनाची प्रक्रिया अभ्यासली आणि असा निष्कर्ष काढला की जास्तीत जास्त शारीरिक आजारांचं मूळ कारण तणावच आहे. तणाव कसा काम करतो यावरतीही लेखक जेव्हा मत प्रदर्शित करतात तेव्हा ते यावरही चिंतन करतात की आजकाल लोक भयानक वेगवान जीवन जगत आहेत आणि स्पर्धात्मक जगामध्ये तर जगतच आहेत. अशा भयानक वेगवान अवस्थेमध्ये शरीराला समस्येचे किंवा धोक्याचे संकेत येतात आणि साहजिकच त्यावर प्रतिक्रिया म्हणून शरीर तणाव निर्माण करतं. लेखक म्हणतात की तसं पाहिलं तर ही प्रतिक्रिया म्हणजेच तणाव थोडाफार उपयोगी आहे, कारण त्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होते. उत्क्रांतीच्या प्रवासाचं उदाहरण देतानाही ते सांगतात की या प्रवासामध्ये अशा प्रकारच्या प्रतिसादामुळेच आपण कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहू शकलो आणि त्या काळच्या तेव्हाच्या समस्यांमधूनही बाहेर येऊ शकलो. लेखकाच्या म्हणण्यानुसार तणाव हा प्रमाणात असेल तर ही प्रक्रिया आपल्याला आपल्या बचावासाठी आणि संकटावर मात करण्यासाठी अत्यंत आवश्यकच आहे. पण आज माणसाला ज्या प्रकारच्या तणावाला सातत्याने सामोरं जावं लागतं तो तणाव मात्र खूपच हानिकारक आहे. कारण सततचा तणाव आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतो. नेहमीच तणावाखाली आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जगणं स्मरणशक्तीशी संबंधित असणाऱ्या मेंदूच्या पेशींवरती परिणाम करतं. त्याबरोबर सततच्या तणावामुळे निराशा येऊ नये यासाठी ज्या प्रकारच्या हार्मोन्सची आवश्यकता असते ना त्याची निर्मिती देखील थांबते. याचे शरीरावर होणारे इतर परिणाम म्हणजे चिडचिडेपणा, निद्रानाश, चिंता आणि उच्च रक्तदाब. याच कारणामुळे लेखक म्हणतात की थोडासा तणाव हा चांगला असतो, पण मर्यादा राखण्याचा प्रयत्न करणारा तणाव. मर्यादेबाहेरचा तणाव टाळण्यासाठी फक्त ध्यान, मेडिटेशन, श्वसनाचा व्यायाम आणि योगा मदत करू शकतात. वय न वाढण्याचे रहस्य सांगताना लेखक हेही नमूद करतात की बसून राहणं वय वाढण्याचं कारण बनू शकतं. स्वस्थ राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर काम करणं गरजेचं असतं. या लेखाच्या शेवटी लेखक ओगिमी मध्ये असताना 100च्या उंबरठ्यावर असलेल्या एका महिलेने कविता म्हटली होती. ती कविताही नमूद करतात. तुम्ही हे पुस्तक वाचाल ना तेव्हा आवर्जून ही कविता वाचा. तर यानंतरच्या लोगोथेरपी ते इकिगाई या प्रकरणात तुमच्या जीवनाचा उद्देश जाणून दीर्घायुष्य जगण्याची कला यावरचं चिंतन वाचायला मिळतं. अस्तित्वाची लढाई हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा या लेखामध्ये त्यांनी स्पष्ट केला आहे. सोबतच मोरिता उपचार पद्धतीही इथे वाचायला मिळते. लेखक लिहितात, मोरिता त्यांची संकल्पना एका कथेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. ते असं म्हणतात की समजा एखादं गाढव दोरीने खांबाला बांधून ठेवलं असेल तर ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सतत वाटचाल करीत असतं. पण त्याची ही वाटचाल त्या खांबाच्या भोवतालीच असते. फक्त त्या खांबापासून दूर जाण्याच्या भावनेने ते जितका प्रयत्न करतं तितकंच ते खांबाशी नातं घट्ट करून घेतं. माणसाच्या बाबतीतही हेच घडत असतं. ज्यावेळी माणूस त्याच्या ऑब्सेसिव्ह विचारांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो त्या विचारांच्या सापळ्यामध्ये अधिक अडकत जातो. मित्रहो, ही उपचार पद्धती 4 टप्प्यांमध्ये केली जाते असे लेखक लिहितात. तर या पद्धतीचं पूर्ण विश्लेषण या लेखामध्ये सविस्तर वाचायला मिळतं. यानंतरच्या प्रवाहाचा शोध, दीर्घायुषी मास्टर्स, जपानमधील शतायुषी लोकांची शिकवण
इकिगाई खाद्य संस्कृती असे कितीतरी सुंदरसे लेख या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. इकिगाई म्हणजे जगण्याचे कारण किंवा जीवनाचा उद्देश. रोज आनंदाने उठून का जगावं या मागचं असणारं कारण म्हणजे इकिगाई. आनंदी, निरोगी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या जपानी संकल्पनेवर आधारित असणारं हे पुस्तक नक्की वाचा. शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरही हे पुस्तक उपलब्ध आहे. बुक स्टोअरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे भेट द्या आणि तुम्हाला हवी असणारी सारी पुस्तकं घरपोच मागवा. चला तर आता मी थांबते. तुम्हाला आजचा हा पुस्तक परिचय कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुम्ही जर पूर्वी हे पुस्तक वाचलं असेल तर तुमची मतंही कळवा, आणि जर नसेल वाचलं तर मात्र आता वाचनासाठी हे पुस्तक हातात घ्या. आपण लवकर भेटू एका सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या पुस्तकावरती चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.